नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी सुधीर कुमार तुम्हा सर्वांचे अथर्व फिल्म्स एंटरटेनमेंटच्या मंचावर मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी आतापर्यंत माझे अनेक व्हिडिओ हिंदी भाषेतून पाहिलेच असणार. तुम्ही आजवर दिलेल्या प्रेमाबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा. आज आपण बघणार आहोत सिंह राशीच्या व्यक्तींसाठी 2025 सालातील ऑगस्ट महिन्याचा सखोल राशी भविष्य. पण त्याआधी सर्वप्रथम श्री गणेश गणपती बाप्पा व श्री स्वामी समर्थ यांना नमन करूया. व कृपया जर हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया व श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, या महिन्यात बुध वक्री होत आहे 4 ऑगस्ट पासून 28 ऑगस्ट पर्यंत. याचा प्रभाव सिंह राशीवर नक्कीच असेल. तुमच्या नशिबाला चांगला देणार आहात का? पण योग्य दिशा आवश्यक आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, कारण शेवटी आहे खास उपाय, भाग्यवर्धक मंत्र, शुभ रंग आणि अंक जे तुमचं आयुष्य बदलू शकतात. पंचांग व ग्रहस्थितीचा सिंह राशीवर प्रभाव. ग्रहस्थिती: सूर्य 1 ते 16 ऑगस्ट सिंह राशीत, ज्यामुळे आत्मविश्वास आणि प्रसिद्धी मिळेल. बुध वक्री 4 ते 28 ऑगस्ट, त्यामुळे विचारात गुंतवणूक व जुने विषय परत मिळतील. मंगळ तुला राशीत, क्रोध व स्पर्धा. गुरु मेष राशीत, ज्ञान विदेश योग. शनी कुंभ राशीत वक्री, त्यामुळे जबाबदारी आणि कर्म परीक्षा. राहू केतू मीन व कन्या राशीत, ज्यामुळे आध्यात्मिक आणि मानसिक संघर्ष. सिंह राशीवर सरळ परिणाम: संधी आणि जोखीमांचे संतुलन साधावे लागेल. वाणीवर संयम ठेवणे आवश्यक आहे. व्यावसायिक निर्णय सावधपणे घ्या. बुध वक्रीचे प्रभाव व 3 मोठे धनलाभ. 1. जुनी गुंतवणूक परत येणे. 2022-23 मध्ये हरवलेली रक्कम परत मिळू शकते. शेअर मार्केट किंवा जमीन व्यवहारात अचानक लाभ. मित्र नातेवाईकांपासून आर्थिक मदत. मागील वेळेस दिलेली मदत आता मिळू शकते. कर्ज मंजूर होण्याची शक्यता. व्यवसायात मागील चुकांचे फायदे. जुनी क्लायंट डील पुन्हा जुळवून नफा मिळेल. सरकारकडून पेंडिंग पेमेंट क्लिअर होऊ शकते. खास सूचना: 13, 17 व 24 ऑगस्ट हे आर्थिक दृष्टिकोनातून शुभ दिवस आहेत. करिअर, व्यवसाय व नोकरी. नोकरी करणाऱ्यांसाठी 1 ते 10 ऑगस्ट मध्ये प्रशंसा, पदोन्नतीचे संकेत. अंतर्गत ऑफिस पॉलिटिक्स पासून सावध राहा. महिलांनी खास करून स्वतःची दखल घ्यावी. व्यावसायिकांसाठी नवीन पार्टनरशिप मध्ये काळजी घ्या. 18 ऑगस्ट नंतर व्यापारात नवीन संधी. जुनी देणी परत मिळतील. टिप: मार्केटिंग, शिक्षण, IT आणि ऑटोमोबाईल व्यवसायात विशेष लाभ. आता बघूया प्रेम, विवाह व कौटुंबिक जीवन. प्रेम संबंध: भावनिक समज वाढेल. गोड संवाद. जुना प्रेम संबंधात पुनरागमनाची शक्यता. विवाह योग. विवाहासाठी उत्तम प्रस्ताव 10 ऑगस्ट नंतर. वडीलधाऱ्यांची सुद्धा संमती मिळेल. कौटुंबिक विषय: एखाद्या नातेवाईकांच्या तब्येतीची काळजी घ्या. जमिनी संपत्तीवरून घरात थोडे वाद होतील. आरोग्य विश्लेषण: महत्वाचे आरोग्य संदर्भ. डोकेदुखी, डोळ्याचे त्रास, रक्तदाब, मानसिक तणाव वाढू शकतो. हार्ट पेशंटने विशेष काळजी घ्यावी. उपाय: ध्यान, प्राणायाम आणि सकस आहार. झोपेची पूर्णता आवश्यक. विशेष उपाय, मंत्र व भाग्यवर्धक गोष्टी. मंत्र: बुधासाठी ओम बुधाय नमः 108 वेळा. शनीसाठी ओम शै शनिश्चराय नमः. दान व उपाय: बुधवार पिवळे फळ दान करा. शनिवारी काळे उडीद व झाडाला पाणी द्या. शुभ रंग सुवर्ण पिवळा, भगवा. शुभ अंक 1, 3, 9. नवग्रहांचे सिंह राशीवरील फलित. ग्रह प्राप्तीसाठी: सूर्य नेतृत्व व आत्मविश्वास. चंद्र मनशांती व सौंदर्य. मंगळ ऊर्जेचा वापर योग्य पद्धतीने करा. बुध आर्थिक बुद्धिमत्ता वाढेल. गुरु नवे ज्ञान आणि बौद्धिक बुद्धी देईल. शुक्र कला, प्रेम संबंध. शनी शिस्त, कर्माचे फळ. राहू मन भ्रमित करू शकतो. केतू आध्यात्मिकता आणि आत्मनिरीक्षण करायला लावू शकतो. विशेष नवग्रह ध्यान:
ओम नवग्रहाय नमः हे आठवड्यातून एकदा जपा. भविष्यवेध व शुभ संधीचे दिवस. महत्वाचे दिवस 7 ऑगस्ट नवीन संपर्क, 13 ऑगस्ट आर्थिक योग, 24 ऑगस्ट आरोग्यासाठी शुभ, भाग्य उदम बिंदू, नवीन ओळख, समाजात प्रतिष्ठा, ऑनलाईन यश, हे सर्व आपल्याला मिळू शकते. तर मित्रांनो, हे होते सिंह राशीचे ऑगस्ट महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य. तुमचं राशीचक्र कोणतं आहे ते कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया व श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुढच्या महिन्याचे भाग्य सांगण्यासाठी लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.